नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सध्या पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. तर या पावसामध्ये मस्त गरमागरम गोल कांदी भजी कशी बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. भजी ही अशी डिश आहे की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. तर आज आपण मस्त कांदे घालून गोल भजीची रेसिपी बघणार आहोत. तर हे गोल कांदा भजी बनवण्यासाठी एक खास ट्रिक वापरणार आहे. तर आपण यामध्ये अजिबात खाण्याचा सोडा न घालता एक खास ट्रिकनं आपण हे मऊसूत, जाळीदार, गोल भजी कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर या भज्यामध्ये खाण्याचा सोडा घातल्यानंतर हे भजी तेलकट होतात म्हणून यामध्ये आपण एक खास ट्रिक वापरणार आहे. त्यामुळे आपले भजे एकदम मऊसूत, जाळीदार आणि खुसखुशीत आपले हे भजी तयार होतात. तर बघू शकता आपल्या इथे एकदम कमी तेलकट भजी बनून तयार झालेली आहेत. तर रेसिपी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे. तर रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला भजी बनवण्यासाठी लागणार आहे बेसनचं पीठ. तर एखाद्या मिक्सिंग बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला एक 2 वाट्या बेसनचं पीठ घ्यायचं आहे. तर हे बेसनचं पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्याचसोबत आपल्याला इथे एक 4 ते 5 चमचे तांदळाची पिठी घ्यायचं आहे. तांदळाची पिठी घातल्यामुळे आपले भजी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यास मदत होते म्हणून यामध्ये आपल्याला एक 4 ते 5 चमचे तांदळाची पिठी घालून घ्यायचं आहे. तर हे बेसन आणि तांदळाचे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्ही पिठं छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे एक पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं, तर जिरं या ठिकाणी तुम्ही मिक्सरला बारीक कुटून घातलात तरी पण चालेल. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. तर हातावर क्रश करून अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. म्हणजे त्या ओवाचा छान या भज्यामध्ये फ्लेवर उतरतो. चवीनुसार मीठ घालून या पिठामध्ये हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत किंवा मिक्स करून घ्यायचे आहेत. तर या पिठामध्ये आपल्याला पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा इथे मी एक अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी नेहमी भजी करत असताना घरातलं पीठ न वापरता विकतचंच पीठ वापरते. त्याच्यामुळे भजी एकदम खुसखुशीत आणि छान पण होतात आणि त्याचा कलर पण छान येतो म्हणून विकतचंच पीठ घेत असते भजी बनवत असताना. तुम्ही घरी दळून आणलेलं ते पण घेऊ शकता, पण विकतच्या पिठाचे भजे एकदम चवीला छान होतात. तर इथे मी आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मळत असताना घट्टसरच मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं थोडंसं भजी हलकी-फुलकी होतात आणि मधून पोकळ आणि जाळीदार होतात म्हणून थोडंसं हे पीठ मळत असताना आपल्याला थोडंसं हे छान फेटून घ्यायचं आहे. तर या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. तर हे पीठ मळण्यासाठी मला इथे 1 ते दीड वाटी पाणी लागलेलं आहे. तर इथे आपलं छान पीठ भिजलं गेलेलं आहे. तर या भिजवून घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला एक मोठी वाटी अशा पद्धतीने जाडसर गोल कांदा कट करून घेतलेला आहे. ते कांदा आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि भरपूर सारी अशी हिरवीगार आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आता हे कांदा आणि हे कोथिंबीर आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या कांद्याचं पाणी सुटतं म्हणून आपण हे बेसन मळत असताना आपण खूप जास्त पाण्याचा वापर केला नाही. तर बघू शकता आपण कांदा घातल्यामुळे छान आपल्या या पिठाला पाणी सुटलं गेलेलं आहे. म्हणून हे बेसनचं पीठ सुरुवातीला फार जास्त पाणी घालायचं नाही. कांदा घातल्यामुळे आपोआपच या कांद्याला पाणी सुटतं आणि आपलं मस्त इथे हे भजी बनवण्यासाठी पीठ बनून तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं नाही, खाण्याचा सोडा घालायचा नाही. तर आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे, तर इथे एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे. हे बेकिंग पावडर घातल्यामुळे आपले भजे एकदम खुसखुशीत आणि जाळीदार आणि एकदम पोगर होतात. हे बेकिंग पावडर घालून आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे भजी बनवत असताना आपल्याला फार जास्त लवकर हे बेकिंग पावडर घालून घ्यायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला भजी तळायचे आहेत, त्यावेळेसच आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्या इथे मस्त हे गोल भजी बनवण्यासाठी आपल्या इथे भज्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर या तेलाला आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि गरम करून घ्यायचं आहे.
तर हे भजी बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं हे भज्याचं पीठ हवं आहे. जास्त जर तुम्ही हे घट्टसर जर हे पीठ केलात, तर ते भजे घशामध्ये दाटण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे. जर गरज वाटली तर तुम्ही त्या पिठामध्ये पाणी घालून छान मिक्स करून घेऊ शकता. तर इथे आपलं भजे तळण्यासाठी आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि कधीही भजे या तेलामध्ये सोडत असताना आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि नंतर आपल्याला एक-एक करून या तेलामध्ये भजे सोडायचे आहे. जर तुम्ही या ठिकाणी गॅस बारीक केला तर त्या भज्यामध्ये तेल ओढून घेते, म्हणून आपल्याला भजे टाकत असताना आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि नंतर आपल्याला या तेलामध्ये भजे सोडून द्यायचं आहे. गॅस बारीक करून जर तुम्ही या ठिकाणी भजे तेलामध्ये सोडलात, तर त्या तेलाचं तापमान कमी होतं आणि त्या भज्यामध्ये तेल जास्तीत शोषून घेतं. म्हणून आपल्याला भजे तेलामध्ये टाकत असताना आपल्याला मोठा गॅस करायचा आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने हे भजे तेलामध्ये एक-एक करून सोडून द्यायचं आहे. तर बघू शकता आपण या तेलामध्ये हे भजे घातल्या क्षणीच आपले हे भजे छान तेलावरती तरंगून आलेले आहेत. म्हणजे आपल्या इथे मस्त परफेक्ट आपल्या इथे भजे तळण्यासाठी आपले हे तेल छान गरम झालेलं आहे. तर बघू शकता आपले छान पहिल्या साईडनी छान भजे तळले गेलेले आहेत. तर झाऱ्याने आपल्याला अशा पद्धतीने हे गोल-गोल झाऱ्याने फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भजे छान आलटी-पलटी करून छान दोन्ही साईडनी तळून घ्यायचं आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करून आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे. भजे टाकतानाच फुल गॅस करायचा आहे आणि भजी थोडेसे तळत आले, की मग आपल्याला गॅस बारीक करून आपल्याला मंद गॅसवर हे भजे आलटी-पलटी करून छान आपल्याला हे भजी आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भजे छान तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपल्या या भज्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि तेलात घातल्या क्षणीच आपले हे भजे छान टम्म फुगले गेलेले आहेत. तर इथे आपले मस्त वरून कुरकुरीत आणि मधून मऊसूत आपले इथे भजी छान तळले गेलेले आहेत. तर हे तळून घेतलेली भजी आपल्याला एखाद्या चाळणीवरती किंवा एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्वच पिठाचे भजे भजे तळून घेऊयात. तर अशाच पद्धतीने हे तेल आपण छान कडकडीत गरम केलेलं आहे आणि गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला एक-एक करून या तेलामध्ये छान भजे सोडून द्यायचे आहेत. तर बघू शकता या तेलामध्ये घातल्या क्षणीच आपले छान भजे टम्म फुगले गेलेले आहेत. तर या झाऱ्याने आपल्याला छान गोल-गोल फिरून आपल्याला हे भजे छान तळून घ्यायचे आहेत. तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे भजे छान गोल्डन कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत हे भजे छान तळून घ्यायचे आहेत. तर एक 3 ते 4 मिनिटामध्ये आपले मस्त हे भजे छान तळले गेलेले आहेत. तर झाऱ्याने आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपले छान हे सगळ्याच पिठाचे आपण हे गोल भजी बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता वरून कुरकुरीत आणि मधून मऊसूत आणि एकदम पोघर आपले इथे हे भजी बनवून तयार झालेले आहेत. तर या भजीसोबत तुम्हाला हिरवी मिरची तळून घ्यायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची या भज्यासोबत तळून खाल्लात ना, एकदम चवीला छान लागतात. तर तुम्हाला एक भजा मी तोडून दाखवत आहे. तर बघू शकता आतून जाळीदार, पोघर आणि वरतून कुरकुरीत आपली इथे मस्त गोल भजी बनवून तयार झालेली आहेत. तर तुम्हाला आजची गोल भजीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.